श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. डोळे बंद ठेवायचे. आपण दत्तगुरूंची मानस पूजा करणार आहोत. आपण सगळे सांगतो 40-50च्या वयातली माणसं आहोत, 30ली आहोत. दरवर्षी दत्त जयंती येते. मग दरवर्षी फक्त दत्त जन्म करायचा आहे का? तर शास्त्राप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रयत्न करायचा आहे की माझ्या शरीरामध्ये जे दत्त गुरु आहेत, जो गणपती बाप्पा आहे, जी देवी आहे, जसा जसा जो सण येतो आहे ते तत्व जागृत करायचंय आणि वर्षभर त्याची साधना करायची. ह्या वर्षी नाही जमलं, परत पुढचा दत्त जयंतीचा उत्सव आला, परत त्या दत्तगुरूंना जागृत करायचा प्रयत्न करायचा. याच्यासाठी प्रत्येक वर्षी दत्त किंवा कुठल्याही देवतांचे जन्म आहे आणि त्याच्या मागचं आपण शास्त्र न समजून घेता फक्त फुलं फळं अर्पण करणं ही दत्त जयंतीने आतले दत्त गुरु जागृत झाली पाहिजे. मी बोलणार आहे, तुम्ही फक्त ध्यान लावायचं आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतो गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामी भक्त हो. एक जन्म शारीरिक तर दुसरा जन्म आध्यात्मिक. केवळ शरीराने जे जन्मतात ते मोह मायेच्या जाळ्यात अखंड फिरतात. मोक्षाची वाट त्यांना कधीच गवसत नाही. जीवनाच्या बुडबुड्यावर क्षणभंगुर सुखाचे रंग उमटतात. त्यांनाच ते खरे मानून चालतात. पण ज्यांचा खरा जन्म होतो तीच मने जागी होतात. माया आणि सत्य यातील फरक त्यांना लख्ख दिसू लागतो. मनुष्य जन्म ही जन्माजन्मीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याची संधी आहे हे त्यांना कळतं. म्हणून भक्त हो, आध्यात्मिक जन्म महत्वाचा. देहरूपाने जी जन्माला घालते ती देहधारी आई आणि आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या जन्म देणारी आई आहे श्री स्वामी समर्थ. जन्माला आल्यानंतर शरीराचे डोळे उघडतात तर गुरुकृपेने ज्ञानाचे डोळे लाभतात. एक असतात डोळे तर दुसरी असते दृष्टी. ही ज्ञान दृष्टी देणारी आई आहे श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवास करणारी गुरुमाऊली भक्तांच्या सोबत अखंड आहे व सांगत आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पहा त्या रूपाकडे. साक्षात दत्त मूर्ती आपल्याला आशीर्वाद द्यायला आली आहे. पहा त्या ज्ञान चक्षुंनी किती सुंदर आणि प्रेमळ आहे ती दत्त मूर्ती. औदुंबराच्या विशाल वृक्षाखाली डोळे बंद करून साधनेसाठी बसली आहे. मला ती नेहमीच माझ्या माऊलीच्या रूपात दिसते. तुम्हीही तिच्याशी तुम्हाला आवडेल ते नाते जोडून बघा. माता पिता बंधू पुत्र जे प्रेम कधीच मिळालं नाही, अगदी ते नातं. अगदी चांगला मित्रही त्यात तुम्हाला दिसेल. करुणामय अशी त्रिमूर्ती. चरणी पादुका कटी मेखला जटा मुकुट माथा. माझ्या दत्तगुरूंनी खूप उंची वस्त्र परिधान नाही केलेत. अगदी डोक्यावर एखाद्या राजासारखा रत्नजडित मुकुटही परिधान नाही केलाय. त्यांच्या मृदू जटांचा मुकुटच त्यांच्या माथ्यावर आहे. आणि जेव्हा ते स्मित हास्य करून माझ्याकडे बघतात तेव्हा त्या जटा त्यांच्या खांद्यावर किती अलगद हलतात. आणि हो, त्यांना रत्नजडित मुकुटाची आवश्यकता ती काय? त्यांच्या जटेमध्ये स्वतः चंद्र आसनस्थ आहे. गंगेचा उगम तिथूनच झाला आहे. पहा त्या गुरुमाऊलीकडे. उजव्या हातात चक्र, दुसऱ्या हातात डमरू, तिसऱ्या हातात नाम जपाची माला आशीर्वाद मुद्रेत आहे. अशीच तुमची दृष्टी डाव्या हाताकडे फिरवा. तेथे पहिल्या हातात शंख
दुसऱ्या हातात त्रिशूल, तिसऱ्या हातात कमंडलू. भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिमंत्रित केलेले जल त्यात आहेत. गळ्यात, हातात, कानात वैराग्याचे लक्षण असलेल्या रुद्राक्षांच्या माळा. तुम्हीही त्या रुद्राक्षांना स्पर्श करून बघा, कसा जाणवतोय तो स्पर्श. महाराजांनी पिवळ्या रंगाचे पितांबर नेसले आहे. अशीच तुमची दृष्टी खाली जाऊ द्या. बस थांबा. पहा त्या चरणकमलांकडे. त्या कमलांना हृदयात साठवून घ्या. आता आपण त्या चरणकमलांची पाद्यपूजा करूया. आपले हृदय स्वच्छ धुवून त्यावर गुरुचरण कमलांची स्थापना करूया. नंतर एक नष्टपणाच्या ओंजळीत सर्व इंद्रिय रूपी पुष्पांच्या कळ्या घेऊन श्री गुरुस अर्ध्य अर्पण करू. अनन्य भाव रूपी स्वच्छ उदकाने स्नान घालूया. वासना रूपी चंदन श्री गुरूंच्या चरणास अनामिकेने लावूया. प्रेम रूपी सुवर्णांचे कडे श्री गुरुचरणांना घालूया. अष्टभाव रूपी कमल उमलले आहे. असे सात्विक, भावनिक, भावरूपी कमल आनंद रूपी वासासह त्यांच्या चरणकमलांवर वाहूया. अहंकाराचा धूप करूया. निराभिमानाचा दीप ओवाळून आपले शरीर व प्राण या दोघांच्या पादुका बनवून श्री गुरुचरणांना अर्पण करूया. त्या चरणकमलांच्या पंचातीत आपले काम, क्रोध, मद, मत्सर व लोभाचे तूप घालून त्यांना जाळून टाकूया. सर्व पूजा झाली आहे. आता भक्तिभावाने, शांत चित्ताने त्या पदकमलांसमोर बसा. फक्त दत्तमूर्ती आणि तुम्ही त्या चरणांना वंदन करा. खरंच तुम्हालाही त्या चरणांचा स्पर्श मला जाणवतोय तसाच जाणवतोय. गुलाब पाकळी सारखा मृदू मुलायम. हा स्पर्श कायमचा, अगदी कायमचा आपल्या हृदयात साठवून घ्या. आज हा जन्म धन्य धन्य कृतकृत्य झाल्यासारखा वाटतोय. हे काय, तुम्ही गुरूंना रिक्त हस्तानेच भेटायला आलात? गुरूंना कधीही रिक्त हस्ताने भेटायला जाऊ नये. असू द्या, तुम्हा सर्वांतर्फे मी आज गुरूंना एक भेट देणार आहे. आजपर्यंत आयुष्यात बऱ्याच लोकांनी आपल्याला दुखवलेलं असतं. आपणही बऱ्याच लोकांना दुखवलेलं असतं. आज सर्वांची माफी मागूया आणि आपण सर्वांना माफ करूया. आणि त्या मनाची जी स्वच्छ पाटी झाली आहे त्याच्यावर लिहूया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाने येऊन महाराजांना हातातली जी फुलं आहेत ती अर्पण केली तरी चालते. एकेकाने उठा. श्री स्वामी समर्थ.